शाकल्यमुनी म्हणाले, याज्ञवल्क्या, अरे आज पहिल्या प्रथमच एक अघटित घडले. कसले अघटित गुरुजी? अरे आपल्या आश्रमाचा आश्रयदाता राजा सुप्रिय आताच आश्रमात येऊन गेला. त्यांनी मुद्दाम विनंती केली की उद्या तुला परत एकदा धार्मिक विधी करण्यासाठी माझ्यासोबत राजवाड्यात बोलावले आहे. क्षमा करा गुरुजी, पण मी नाही येऊ शकत. अरे स्वतः राजा येतो विनंती करायला आणि तू नाही म्हणतोस? तुझे हे भाग्य आहे. नाही गुरुजी, खरंच मी परत राजवाड्यात जाणार नाही. पण का? गुरुजी, राजा कामातूर मनुष्य आहे. त्याला ब्राह्मण वेद याबद्दल काडीचाही आदर नाही. अशा मदांध राजाचे तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही. आज त्याने माझा अपमान केला. म्हणत सर्व हकीकत त्यांनी शाकल्यमुनींना सांगितली. ऐकून शाकल्यमुनी म्हणाले, ते काही झाले तरी सुप्रिय राजा या आश्रमाचा आश्रयदाता आहे. त्याची आज्ञा पाळायलाच हवी. तुला उद्या माझ्याबरोबर यावेच लागेल. प्राण गेला तरी मी परत त्या दुष्ट राजाचे तोंडही पाहणार नाही, निक्षून याज्ञवल्क्य म्हणाले. शाकल्यमुनींनी त्यांना खूप समजावले. आश्रमाला त्यांचा असलेला आश्रय गेला तर काय काय होऊ शकते याचे भीषण चित्र उभे केले. पण हट्टाला पेटलेले याज्ञवल्क्य जराही नरम झाले नाहीत. शेवटपर्यंत ते नकारच देत राहिले. शेवटी शाकल्यमुनी संतापले. रागाच्या भरात ते म्हणाले, तुला जर माझी आज्ञा पाळायची नसेल तर तू आश्रम सोडून चालता हो. ज्या ठिकाणी आपला मान राखला जात नाही तेथे राहायचे नाही असा विचार करून ते आपल्या कक्षात परतले. रात्र चढत होती. आश्रमातले सगळे व्यवहार थंडावले होते. सगळे झोपी गेले तरी याज्ञवल्क्यांना झोप येईना. त्यांनी मनाशी निर्णय पक्का केला. आपले सामान उचलले. सर्व सहअध्यायी मित्रांचा मूक निरोप घेतला आणि ते काळोखात आश्रमातून बाहेर पडले. त्यांचे शिक्षण पूर्ण होत आले होते. आणखी काही दिवसांनी मोठ्या मानाने ते आश्रमातून बाहेर पडणारच होते. पण अशा अवस्थेत बाहेर पडावे लागते याचे दुःख मोठे होते. सर्वत्र काळोख पसरला होता. वन असल्यामुळे चांदणेसुद्धा जमिनीवर येत नव्हते. पण वाट दिसत होती. याज्ञवल्क्य चालताना विचार करीत होते, आता काय करावे, कोठे जावे? अचानक त्यांना नीलकंठ आठवला. नीलकंठ त्यांचा सहाध्यायी होता. अनेक वेळा दोघांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होई. असाच एकदा चर्चा करताना नीलकंठ म्हणाला होता, या सगळ्या विद्येतून योगविद्या खूप महत्त्वाची आहे. योगविद्येमुळे मन स्थिर होते, चित्त एकाग्र होते. योगबळ हे मोठे आहे. त्या योगे करून अनेक चमत्कार करता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्याला ऋषी बनायचे आहे त्याला योगविद्या आवश्यक आहे. योगविद्येमुळे मनुष्य श्रेष्ठ पदाला पोहोचू शकतो. अनेक दिव्य शक्ती योगाच्या अभ्यासाने प्राप्त करता येतात. असे कोण योगी आहेत? महायोगी हिरण्यनाभ. आणि मग बरेच दिवस याज्ञवल्क्यांच्या डोक्यात महायोगी हिरण्यनाभ आणि त्यांची योग साधना घुमत होती. आता त्यांच्या डोक्यात तोच विचार चालू झाला. इथून तर आपण सुटलो आहोत. आता महायोगी हिरण्यनाभ यांच्याकडे जायचे. त्यांचे शिष्यत्व पत्करून योगविद्येचा अभ्यास करायचा. मनात निर्णय पक्का झाला आणि त्यांची पावले हिरण्यनाभाच्या आश्रमाच्या दिशेने वळली. रात्रभर ते चालत होते. आता पहाट फटफटू लागली होती. पक्षी जागे होत होते. ठिकठिकाणचे आश्रम जागे होऊ लागले होते. मंत्रांचे धीरगंभीर आवाज घुमू लागले होते. अशा वेळी याज्ञवल्क्य महायोगी हिरण्यनाभ यांच्या आश्रमात पोहोचले. हिरण्यनाभांनी शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केला. काही वर्षे ते हिरण्यनाभाच्या आश्रमात राहिले. मन लावून अभ्यास केला आणि ते योगविद्येत पारंगत झाले. आता त्यांना योगी याज्ञवल्क्य अशी उपाधी प्राप्त झाली होती. योगाचा अभ्यास पूर्ण करून परत ते वैशंपायनांच्या आश्रमात दाखल झाले. यजुर्वेद ते शिकले होते. आता त्यांना यजुर्वेदाच्या अंतरंगाचा तपशिलात अभ्यास करायचा होता. काही वर्षे गेली आणि आश्रमात एक विपरीत घटना घडली. सुमेरू पर्वतावर ऋषीमंडळाची एक सभा भरणार होती. त्या सभेला वैशंपायन यांना पण निमंत्रण होते. संकेत असा ठरला होता की जो कोणी सभेला उशिरा येईल त्याला ब्रह्महत्येचे पाप लागेल. उद्या लवकर उठायचे म्हणून वैशंपायन झोपले. ब्रह्ममुहूर्तावर रोज उठणारे वैशंपायन त्या दिवशी मात्र झोपूनच राहिले. त्यांना जाग आली तेव्हा चटकन उठले. आपल्याला उशीर झाला आहे याची जाणीव झाली. बाहेर अजून अंधार होता. ते अंधारातच नदीवर आंघोळीला जायची तयारी करू लागले. खुंटीवरचे वस्त्र घ्यावे म्हणून ते भिंतीकडे गेले. त्या दिवसात त्यांची एक बहीण आपल्या लहान मुलाला घेऊन आश्रमात आली होती. भिंतीच्या कडेलाच मूल झोपले होते. घाईत वस्त्र घ्यायला जाताना त्यांचा वजनदार पाय बालकावर पडला आणि क्षणात ते मरून गेले.
ब्रह्महत्येबरोबर आता बालहत्या घडली. पाप मोठे होते. वैशंपायन सचिंत झाले. सगळे शिष्य गोळा झाले. काय करावे कुणालाच कळत नव्हते. वैशंपायन म्हणाले, नकळत का होईना माझ्याकडून बालहत्या घडली. हे पातक मोठे आहे. पण याला काही उपाय नाही का? शिष्यांनी विचारले. प्रायश्चित्त घेणे हा एकच उपाय आहे. पण त्यासाठी मला आश्रम सोडून तीर्थयात्रा करीत फिरावे लागेल. मी आश्रम सोडून गेलो तर आश्रमाचे काय? वैशंपायनांचे म्हणणे खरे होते. एवढा मोठा आश्रम त्यांच्याशिवाय कसा चालणार होता? सगळेच काळजीत पडले. याज्ञवल्क्य म्हणाले, मग गुरुजी, यावर आणखी काही उपाय नाही? आहे, एक उपाय आहे. माझे प्रायश्चित्त तुम्ही कुणीतरी घ्यायला हवे. वैशंपायन म्हणाले आणि सगळे शिष्य खाली मान घालून बसले. कोणीच बोले ना. प्रायश्चित्त घ्यायचे म्हणजे भारतभर भ्रमण करायचे. किती त्रास, किती हाल, कोण तयार होईल? पण याज्ञवल्क्य उठले. म्हणाले, गुरुजी, आपले प्रायश्चित्त मी एकटा घ्यायला तयार आहे. बाकी कुणाला उगाच त्रास नको. याज्ञवल्क्यांना वाटले गुरुजी आपल्यावर प्रसन्न होतील. पण घडले वेगळेच. वैशंपायन रागाने कडाडले. याज्ञवल्क्या, तू स्वतःला फार शहाणा समजू नकोस. तुला काय वाटले तू एकटा तेवढा गुरुभक्त, बुद्धिमान आणि बाकीचे निर्बुद्ध काय? म्हणे एकटा प्रायश्चित्त घेणार. तू फार घमेंडी बनला आहेस, गर्विष्ठ बनला आहेस. म्हणून अशा तऱ्हेची तुझी अहंकारी भाषा बनली आहे. याज्ञवल्क्य एकदम अवाक झाले, पण शांत स्वरात म्हणाले, गुरुजी, आपला काहीतरी गैरसमज झाला आहे. चूप, एक शब्द बोलू नकोस. तुला विद्येचा माज चढला आहे म्हणून आज गुरुसमोर वायफळ बोलण्याचे धाडस करतो आहेस. आग ओकीत वैशंपायन म्हणाले, आपला अपमान व्हावा असे मला स्वप्नातसुद्धा वाटणार नाही. माझा भक्तिभाव हा आपल्याला माझा अहंकार वाटावा हे माझे दुर्भाग्य. बस, पुरे कर तुझे शहाणपण. मी चांगलाच ओळखून आहे तुला. तू फारच घमेंडी आहेस. माझी विद्या मला परत कर आणि चालता हो माझ्या आश्रमातून. वीज कडाडावी तसे वैशंपायन कडाडले. अंगावर वीज कोसळल्याचा भास याज्ञवल्क्याला झाला. आपण किती शुद्ध भावनेने गुरुजींचे प्रायश्चित्त घ्यायला तयार झालो होतो आणि गुरुजींनी काय दिले? ते विषण्ण झाले. सगळ्या शिष्यांसमोर त्यांचा मोठा अपमान झाला होता. काही चूक नसताना एक तऱ्हेची कठोर शिक्षा दिली गेली होती. याज्ञवल्क्य मोठे मानी. त्यांना तो अपमान सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब वैशंपायनांनी दिलेली यजुर्वेदाची विद्या ओकून टाकली आणि खाड खाड पावले वाजवीत निघून गेले. काय घडले, कसे घडले हे शिष्यांच्या लक्षात येण्याअगोदरच एक महायुद्ध घडून गेले. सर्व शिष्यही अचंबित झाले होते. गुरुजींना याज्ञवल्क्याची नेमकी काय चूक सापडली ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हते. या अपमानाचा परिणाम पुढे वैशंपायनांना भोगावा लागणार याची कुणालाच जाणीव नव्हती. समोर घर दिसले. याज्ञवल्क्य अधिकच गलितगात्र झाले. याच घरातून आपण बटू होऊन ज्ञान मिळविण्यासाठी बाहेर पडलो होतो. आज इतक्या वर्षांनी घरी येतो आहे तेव्हा ज्ञानाने पूर्ण होऊन यायला हवे होते. पण मिळविलेली विद्या परत करून आपण रिकामे होऊन आलो आहोत. आई वडील मोठी आशा लावून बसले आहेत. आपला याज्ञवल्क्य मोठा ज्ञानी होऊन येईल या आशेवर असतील आणि आपण तर असे कोरडे. ते फारच अस्वस्थ झाले. मुलाला पाहून सुनंदा सागराला भरती यावी तशी आनंदाने भरून आली. घरातून गेलेला बाळ आज युवक बनला होता. मानेवर रुळणारे केस, काळीभोर दाढी, तेजस्वी डोळे, भव्य कपाळ. ओळखता न येणारा आपला बाळ समोर उभा आहे. इतकी वर्ष जे मातृत्व लपलेले होते ते उफाळून वर आले. याज्ञवल्क्याला तिने आपल्या कवेत घेतले. पण गुरु घरी घडलेला प्रसंग ज्यावेळी त्यांनी कथन केला तेव्हा आईवडिलांना अपार दुःख झाले. याज्ञवल्क्यांच्या मामाने आपल्या भावाने अशा तऱ्हेने व्यवहार करावा हे तिला आवडले नाही. शाकल्य मुनीचे वागणे तर तिरस्कार करणारेच होते. काही दिवस गेले. याज्ञवल्क्य घरीच बसून असायचे. त्याचे कोठे लक्ष लागत नसे. काय करावे ते सुचत नसे. परत परत त्याच गोष्टी डोक्यात येऊन झोपही नीट लागत नव्हती. आपला काहीच दोष नसताना दोन्ही गुरूंनी आपल्यावर अन्याय केला. आपण जगातील एक ज्ञानवंत होऊ अशी जी इच्छा बाळगली होती ती फोल ठरली. एक ज्ञानतपस्वी म्हणून लोक मान देतील हे स्वप्न दिवास्वप्नच ठरले होते. काय करावे, कोठे जावे याचा निर्णय होत नव्हता. त्यापेक्षा जगातील चांगल्या गोष्टींवरचा विश्वासच उडाला होता. आपले जीवन आता फुकट आहे असे वाटू लागले होते. समोर सगळाच अंधार.
एकदा तर असे वाटले की जीवन आता इथेच संपवावे. काय अर्थ आहे आपल्या जीवनात? ज्ञान नाही त्या जीवनाला काही अर्थ नाही. आत्महत्या करून आपले जीवन संपवावे हा विचार हळूहळू बळकट होऊ लागला. आपल्या मुलाची तडफड आई बघत होती. त्याच्या मनात काहीतरी प्रचंड उलथापालथ चालली आहे असे तिला वाटत होते. त्याला सांभाळायला पाहिजे, धीर दिला पाहिजे, तरच यातून काही मार्ग काढणे सोपे जाईल असे तिला वाटत होते. एक दिवस याज्ञवल्क्य असेच निराश होऊन बसले होते. डोक्यात मरणाचे विचार चालू होते. तेवढ्यात आई तेथे आली. म्हणाली, बाळा, तू असा विमनस्क स्थितीत बसू नकोस. अरे, जीवनात चढ उतार हे येणारच, म्हणून इतका निराश का होतोस? आशा ठेवून जगावे असे काय उरले माते? असं का म्हणतोस बाळा? अरे, तुझे सर्व आयुष्य पुढे आहे. इतक्या लवकर निराश होऊ नकोस. गमावलेले ज्ञान परत मिळवता येते पुत्रा. कसे मिळणार माते? नवा गुरु कर, त्याच्याकडून परत विद्या मिळव. ते आता शक्य नाही. अशक्य असे काहीच नसते. मनाने फक्त ठरविले पाहिजे. मी काहीतरी करू असे ठरविलेस तर होणार आहे. म्हणून नवा गुरु कर. माझा सगळ्या मनुष्यांवरचा विश्वास उडाला आहे. माणूस कितीही मोठा असला तरी आपल्या अहंकारापेक्षा मोठा नसतो हे दोन्ही गुरूंनी मला दाखवून दिले आहे. परत तसला गुरु नको. तसला नको करूस, निराळा कर. म्हणजे माते? मनुष्य गुरु करू नकोस, मनुष्येतर गुरु कर. कोणी देव, यक्ष, गंधर्व असे करता येईल का? नाही. पुत्रा, तू जन्माला आलास तो असाच. तुझ्या वडिलांनी सूर्यनारायणाची उपासना केली. त्यांचा प्रसाद म्हणजे तुझा जन्म. त्यापेक्षा तू असे का करत नाहीस? प्रत्यक्ष सूर्यनारायणाची उपासना कर, त्यांनाच गुरु कर. तुझ्या जन्माचे सार्थक होईल. तू जगात ज्ञानसूर्य बनून तळपशील. ज्यांनी ज्यांनी तुझा अपमान केला ते सर्वजण तुझ्या पायाकडे येतील. आईने धीर दिला, मार्ग दाखवला आणि याज्ञवल्क्यांच्या मनातील नकारार्थी विचार पळून गेले. जगात ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानामुळेच मनुष्याला महत्त्व येते. म्हणून ज्ञान मिळवलेच पाहिजे. हताश झालेले त्यांचे मन खंबीर बनले. निर्णय पक्का झाला. आतापर्यंत मानवी गुरूंनी दगा दिला, म्हणून आता अमानवीय गुरु करायचा, प्रत्यक्ष सूर्यनारायण. याज्ञवल्क्य उल्हसित बनले. प्रत्यक्ष सूर्यनारायण आपले गुरु या कल्पनेनेच त्याला तरतरी आली. वडिलांनी ज्या सूर्यनारायणाची आराधना करून आपल्याला मिळविले त्याची आपण उपासना करून ज्ञान मिळवायचे. दुसऱ्या दिवशी आईवडिलांची आज्ञा घेऊन याज्ञवल्क्य अरण्यात निघून गेले. त्यांचे चित्त आता शांत होते. पावलं धीर गंभीर पडत होती. घरी येतानाचे याज्ञवल्क्य आणि परत जंगलात जातानाचे याज्ञवल्क्य यात जमीन अस्मानाचे अंतर होते. ते एका शांत जागेचा शोध घेत होते. जेथे पाणी असेल, सावली असेल, वृक्ष असतील अशी शांत जागा त्यांना हवी होती. शोध घेता घेता ते एका सरोवराकडे येऊन पोचले. सरोवराचे नाव होते विश्वामित्र. विश्वामित्र सरोवर शांत होते. पाण्याने तुडुंब भरलेले. हिरव्या रंगाचे पाणी, सभोवताली मोठमोठे वृक्ष, शीतल सावली. ज्या जागेचा ते शोध घेत होते ती हीच जागा. अशीच जागा त्यांना हवी होती. अगदी शांत, एकांत, निस्तब्ध. कपड्याचे गाठोडे झाडाच्या फांदीला बांधले आणि याज्ञवल्क्य विश्वामित्र सरोवरात उतरले. थंड स्पर्शाने अंगावर शिरशिरी उठली. रोम रोम पुलकित झाले. स्नान झाल्यावर त्यांनी सूर्याला अर्घ्य दिले आणि बाहेर आले. त्यांनी उत्तम तऱ्हेची माती शोधून काढली. सरोवराच्या पाण्याने भिजवली. एकसारखे 12 गोळे तयार केले. त्यातून एक एक मूर्ती साकारू लागली. अत्यंत सुबक, देखणी. धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, सांब, भग, विलस्वान, पुस्या, सविता, त्वष्टा आणि विष्णू या 12ही मूर्ती सूर्यनारायणाच्या होत्या. 12ही मूर्तींची गोलाकार स्थितीत प्रतिष्ठापना केली. अग्रभागी सूर्याला कल्पून त्यांनी सूर्यनारायणाची आराधना सुरू केली. मनात फक्त एकच विचार, मला ज्ञान मिळवायचे आहे, शुद्ध ज्ञान मिळवायचे आहे, जगाचे कल्याण करणारे, मंगल करणारे ज्ञान मिळवायचे आहे. अत्यंत कठोर अशी ती तपश्चर्या होती. ब्राह्ममुहूर्तावर सरोवरात स्नान करावे आणि तपस्येला बसावे. मग कसलीच क्षिती नाही, भूक नाही, तहान नाही, झोप नाही की काही नाही. इतकेच काय, सभोवताली फिरणाऱ्या हिंस्र प्राण्यांची पण भीती नाही. वाघ येई त्यांना पाहून दुरूनच जाई. सर्प आला तर वळसा घेऊन जाई. वनराज सिंह आला की गर्जना करी.
हळूहळू त्याला ही सवय झाली. आता कधी वनराज सिंह तेथे आला तर मुकाट्याने बाजूला होई. वारा, पाऊस, थंडी अन कशाची त्यांना पर्वा नव्हती. तहान, भूक यांचा जणू विसर पडला होता. फक्त एकच ध्यास, सूर्यनारायणाला प्रसन्न करून घ्यायचे, त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. त्यांची तपश्चर्या अव्याहत चालू होती. कसल्याही कारणाने कधीच खंड पडला नव्हता. वर्षे जात होती तशी अंतरीची तळमळ वाढत होती. तपश्चर्या अधिक उग्र होत होती. ध्यास अधिक वाढत होता. जगाच्या कल्याणासाठी ज्ञान अशी हृदयात आवर्तने होत होती. मनातील किलमिशे नष्ट झाली होती. अवगुणांचा लोप झाला. जगाच्या मांगल्याच्या ध्यासाने हृदय भरून गेले आणि अचानक एके दिवशी दिव्य तेज असलेली सूर्यनारायणाची मूर्ती प्रकट झाली. वत्सा, डोळे उघड, अशी निर्मळ हाक ऐकू आली आणि याज्ञवल्क्यांनी डोळे उघडले. पण समोरचे तेज सहन न होऊन त्यांनी गपकन डोळे मिटले. परत तोच आवाज. त्यांनी हळूहळू डोळे उघडले. समोर अत्यंत तेजस्वी अशी सूर्यनारायणाची मूर्ती होती. याज्ञवल्क्यांचे हृदय उचंबळून आले. अंगावर हजार रोमांच उभे राहिले. तन मन बहरून आले. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. हात जोडून ते सूर्यनारायणाची स्तुती करू लागले. हे तेजोनिधी, मुक्तिदायक, शुक्लकिरणाम, कलाधिपणे, विदोमत्रा, विष्णुरूपा, अमृतमया, हिरण्यमया, अमित तेजस, जगत्कारणा, वेदविद्या, प्रकाशका, हे तत्वज्ञाननिधे, सत्सदकर्म प्रवर्तका, पापहारका, भक्तवांछितपूरका, हे देवाधिदेवा नारायणा, तुला माझे कोटी कोटी प्रणाम. हे सगळे जग चालते आहे, जगते आहे ते तुझ्या कृपेमुळे. तुझा प्रकाश हा जीवजंतूंना ऊर्जा देतो, सजीवांना प्रेरणा देतो. जगाचे सगळे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आपली कृपा गतिमान होते. ज्या विश्वामित्राने आपली उपासना करून गायत्री मंत्र निर्माण केला, त्यामागची प्रेरणा आपण आहात. हे सूर्यनारायणा, मी आपल्या चरणी नतमस्तक होतो. आपण माझ्यावर कृपा करा. हे वत्सा, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते मागून घे. हो तेजोनिधी भास्करा, आपण अंतर्यामी आहात. माझ्या दोन्ही गुरूंनी विनाकारण माझ्यावर ठपका ठेवून मला दिलेले ज्ञान परत हिसकावून घेतले. ज्या ज्ञानाने जगाचे कल्याण होईल असे वेदज्ञान आपण मला प्रदान करावे. आपणच माझे व्हावे आणि विश्वाचे रहस्य मला प्रदान करावे. सूर्यनारायण म्हणाले, तथास्तु. यापूर्वी कोणी शिकला नाही असा शुक्ल यजुर्वेद मी तुझ्या बुद्धीत स्थिर करतो. तू मनन कर, चिंतन कर आणि शुक्ल यजुर्वेदाचा विस्तार कर. तुझा शुक्ल यजुर्वेद जगात मान्यता पावेल. इतकेच काय, जगातील सर्व लोक त्याचे आचरण करतील. यापुढे तू सरस्वतीची प्रार्थना कर. तिला प्रसन्न करून घे. तिच्या आराधनेमुळे तू शुक्ल यजुर्वेदाचे स्पष्टीकरण करशील. कल्याणमस्तु. असा आशीर्वाद देऊन सूर्यनारायण अंतर्धान पावले. याज्ञवल्क्य आनंदाने उच्चंबळून आले होते. ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ते मिळाले होते. शुक्ल यजुर्वेदाचे ते जनक ठरले होते. अंतरंगात उसळणाऱ्या आनंदाच्या उर्मी चेहऱ्यावर प्रगटल्या होत्या. ते ताबडतोब सरस्वतीच्या आराधनेला बसले. मनात होता शुक्ल यजुर्वेद. परत तीच भावावस्था. रात्रंदिवस तोच ध्यास. शुक्ल यजुर्वेद, त्याचा विस्तार, त्याचे स्पष्टीकरण, यासाठी हवी सरस्वतीची कृपा. सरस्वती म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानदेवता, ज्ञानाची अधिष्ठात्री. आतल्या आत त्यांची प्रार्थना सुरू झाली. हे सरस्वती माते, तू ज्ञानाची देवता, तूच विद्या, तूच ज्ञान, तूच वाणी. माझी बुद्धी जी गंज पावली होती तिला स्वच्छ कर. हे वाग्देवते, मला स्फूर्ती दे. माझी मती प्रकाशित कर, बुद्धी तेजस्वी कर. असे मनातल्या मनात शब्दांची प्रार्थना सुरू असताना अचानक झरा फुटावा तशी त्यांची वाणी सरस्वती स्तवन गाऊ लागली. श्लोकबद्ध प्रार्थना तयार झाली. याज्ञवल्क्यांनाच आश्चर्य वाटले. हे घडले कसे? इतकी लयबद्ध रचना तयार झाली कशी? याचाच अर्थ सरस्वती आपल्याला प्रसन्न झाली आहे. याज्ञवल्क्यांना वाटले, आपण धन्य झालो, आपल्या जन्माचे सार्थक झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आता ज्ञानाचे तेज चळपू लागले. बुद्धी प्रगल्भ झाली. याज्ञवल्क्य ज्ञानी बनले, योगी बनले.
दोन गुरूंनी वेगवेगळ्या प्रकारे वागून याज्ञवल्क्यांच्या मनात निराशा ओतली होती. त्यामुळे आता मानवी गुरु न करता अमानवी गुरु करायचा ही मातेची सूचना लक्षात घेऊन त्यांनी सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतले आणि ज्ञानप्राप्ती करून घेतली. सरस्वतीची प्रार्थना करून तिलाही प्रसन्न करून घेतले. त्यामुळे त्यांची वाणी रसवंती प्रवाही बनली. ज्ञानाची प्राप्ती झाली, रसवंती प्रवाही बनली. आता पुढे काय करायचे? याज्ञवल्क्य विचार करू लागले. इतके कष्ट घेऊन जे ज्ञान मिळवले त्याचा आता उपयोग झाला पाहिजे. आपल्याबरोबर समाजालाही उपयोग झाला पाहिजे. मग काय केल्याने त्याचा उपयोग होईल? आपल्याला कसली अभिलाषा नाही, कसली आसक्ती नाही, संसार करावा असे वाटत नाही. मग संन्यास घ्यावा आणि आपल्या कामाला लागावे असा त्यांनी विचार केला. पण लगेच त्यांच्या लक्षात आले, अरे, ज्या गुरुकडून आपण विद्या संपादन केली, ज्ञान मिळविले, त्यांची गुरुदक्षिणा तर अजून दिलीच नाही. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय आपल्याला काहीच निर्णय घेता येणार नाही. अगोदर गुरुदक्षिणा. त्याप्रमाणे त्यांनी सूर्यनारायणाचे स्तवन केले. सूर्यनारायण प्रसन्न झाले. म्हणाले, वत्सा, आता का आठवण केलीस माझी? तुला हवी असलेली ज्ञानप्राप्ती तर झाली आहे. आता काय राहिले? आपणाकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजमांगल्यासाठी करावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी संन्यास घ्यावा लागेल. तुला आता संन्यास घेता येणार नाही. गृहस्थाश्रम हा सर्वात मोठा आश्रम आहे. त्याचा अगोदर स्वीकार करून तू उत्तम संसार कर आणि मग संन्यास घे. पण गुरुदेव, संसारात राहून माझ्या विद्येचा उपयोग समाजमांगल्यासाठी कसा होईल? अरे, अनेक ऋषीमुनी गृहस्थाश्रम स्वीकारूनच समाजमांगल्याचे काम करीत आहेत. तसेच तूही करावेस हीच माझी गुरुदक्षिणा. आज्ञा शिरसावंद्य गुरुदेव. सूर्यनारायणाच्या आज्ञेपुढे आणखी काही न बोलता याज्ञवल्क्य म्हणाले, वत्सा, तुझ्यावर सरस्वती प्रसन्न हो. तुझ्या हातून अनेक ग्रंथांची रचना होणार आहे. त्यासाठी तू सतत सरस्वतीची उपासना कर. तुझे कल्याण होईल. सूर्यनारायणाने आशीर्वाद दिला आणि तो अंतर्धान पावला. गुरुच्या आशीर्वादाने तृप्त झालेले याज्ञवल्क्य मोठ्या समाधानाने आपल्या घरी परतले. माते, प्रणाम. खाली वाकून नमस्कार करीत याज्ञवल्क्य म्हणाले आणि सुनंदा भानावर आली. आपल्या तरुण मुलाच्या डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत मायेने गोंजारले. स्वतःशीच पुटपुटली, अरे, हे तेज तर साक्षात सूर्यनारायणाचे तेज. दृष्ट लागेल तुला माझ्या बाळा. मग हाक देत म्हणाली, अगं सारिके, पंचारतीचे तबक सिद्ध करून घेऊन ये. माझा ज्ञानसूर्य आला आहे. सारिकेने तबक आणले. सुनंदाने त्यांच्या कपाळावर कुंकुम तिलक रेखला. ज्ञानाने लखलखणारे त्यांचे भव्य कपाळ अधिकच तेजवान बनले. अरे, कोण? याज्ञवल्क्य? बाहेर येत देवरात म्हणाले. प्रणाम करतो तात. त्यांच्या पायावर वाकत याज्ञवल्क्य म्हणाले, कल्याणमस्तू. वडिलांनी आशीर्वाद दिला. बाप लेक बोलत बसले. नंतर देवरात सगळी हकीकत विचारून घेत होते. सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्या बाळाच्या डोक्यावर आहे हे ऐकून त्यांना समाधान वाटले. बोलता बोलता त्यांनी विचारले, आता पुढे सूर्यनारायणाच्या आज्ञेप्रमाणे वागायचे आहे. मी आता वधू संशोधनाला लागतो. एकदा अक्षता पडल्या की आम्ही एका जबाबदारीतून मुक्त झालो. असे बोलून देवरात थांबले नाहीत तर ते लगेच त्या कामाला लागले. कत गोत्र उत्पन्न कात्यायनी नामक कन्या त्यांना पसंत पडली. सुशील, सुंदर, सुस्वभावी होती कात्यायनी. साक्षात ज्ञानसूर्य आपला पती होणार म्हणून मनात हरकून गेली होती. एका शुभ मुहूर्तावर दोघांचा विवाह झाला. याज्ञवल्क्य आता गृहस्थाश्रमाचे धनी बनले. कात्यायनी खरोखरच एक उत्तम स्त्री होती. गृहदक्ष होती. याज्ञवल्क्यांची सर्व सेवा करून त्यांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करीत होती. पती हाच परमेश्वर अशी तिची श्रद्धा होती. तिच्या सेवेमुळे याज्ञवल्क्य तृप्त होते आपल्या संसारात. पण ते फक्त संसारातच रमले नाहीत. त्यांचे कार्य फार मोठे होते. सूर्यनारायणाच्या कृपेने त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. शुक्ल यजुर्वेदाचे बीजमंत्र सिद्ध झाले होते. पण त्याला आता आखीव रेखीव रूप देऊन त्याची संहिता सिद्ध करायची होती. त्यांनी सरस्वतीचे स्तवन करून आपल्या कामाला सुरुवात केली. प्रत्येक श्लोक, त्याच्या मात्रा, स्वर, आरोह, अवरोह अशा सर्व गोष्टींचा विचार होऊ लागला. बघता बघता शुक्ल यजुर्वेदाची संहिता सिद्ध झाली. एक काम झाले होते, पण नवीनच असलेल्या शुक्ल यजुर्वेदाचा प्रचार प्रसार करायचा होता. त्यासाठी समाजमान्य असलेल्या कृष्ण यजुर्वेदाशी स्पर्धा होती.
शुक्ल यजुर्वेद फक्त याज्ञवल्क्यांपर्यंत मर्यादित होता. त्याचे फळीत जनतेसमोर आले नव्हते. त्यामुळे कोण कसा स्वीकारेल याचा विचार करायचा होता. याज्ञवल्क्य आता त्या कामाला लागले. आपल्या वेदांचा प्रचार प्रसारासाठी त्यांनी श्री शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय शाखा या नावाची संस्था स्थापन केली. अध्यापनासाठी गुरुकुलाची उभारणी केली. आपण स्वतः आद्य आचार्य बनले आणि अध्यापनाचे कार्य सुरू केले. एक एक विद्यार्थी आश्रमात येऊ लागला. नव्या शुक्ल यजुर्वेदाच्या ऋषींचा धीरगंभीर आवाज आश्रमात घुमू लागला. आश्रम मोठा सुरेख होता, प्रशस्त होता. अनेक तऱ्हेचे वृक्ष होते, फुलझाडे होती, फळांनी लगडलेले वृक्ष होते. अनेक तऱ्हेचे प्राणी सुखनैव संचार करीत. हळूहळू आश्रमातील लोकांची त्यांच्याशी मैत्रीही झाली. ठिकठिकाणी व्यवस्थित बांधलेले वटवृक्ष. त्या शीतल वटवृक्षाच्या छायेत ज्ञानदानाचे काम अगदी ब्रह्ममुहूर्तावर सुरू होई. एका सकाळी याज्ञवल्क्य अध्यापन करून नुकतेच आपल्या कुटीत टेकले होते. इतक्यात एक विद्यार्थी धावत आला. म्हणाला, गुरुजी, आपल्याला भेटायला श्वेतकेतू आणि सोमशुष्म आले आहेत. जा, त्यांना इथे घेऊन ये. विद्यार्थी तसाच मागे फिरला. कात्यायनी हाती दुधाचा पेला आणि हातात फळांचे तबक घेऊन येत होती. तिला ते म्हणाले, आपल्याकडे 2 पाहुणे आले आहेत. हो, ऐकलं मी. त्यांच्या फराळाची व्यवस्था करतेच आहे. तोपर्यंत दोघेही आत आले. नमस्कार करून बसले. कात्यायनीने फलाहार आणला. आधी हे घ्या, मग विषयाचे बोलू, याज्ञवल्क्य म्हणाले. कात्यायनी आपल्या कामाला निघून गेली. फलाहार चालू असताना त्यांची बोलणी चालू होती. काही वेळातच त्यांनी कात्यायनीला हाक दिली. काय हवं होतं स्वामी? बाहेर येत तिने विचारले. नाही, आम्ही उद्या दौऱ्यावर जाणार आहोत. असे अचानक? या दोघांचा प्रस्ताव आहे हा. मला पण आवडला आहे. दौऱ्यावर वाटेत अनेक जण भेटत जातील. अनेक ऋषीमुनींचे आश्रम पाहता येतील. त्यांच्याशी चर्चा करता येईल. म्हणजे आपल्या वेदांचा नकळत प्रसार होईल. आपण म्हणता ते बरोबर आहे, पण काय कात्यायनी? काही शंका आहे का? लहान तोंडी मोठा घास. पण स्वामी, कदाचित कुठे काही कमी अधिक होऊ शकतं चर्चेमध्ये. कारण आपला वेद लोकांना अनभिज्ञ आहे. अशा वेळी वादविवाद. तू काही काळजी करू नकोस कात्यायनी. वादविवादामध्ये मला हरविणे इतके का सोपे आहे? आपल्या ज्ञानावर, पांडित्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. पण आपली काळजी वाटते. एखाद्या माणसावर अतिप्रेम असले की असे होते, हसत याज्ञवल्क्य म्हणाले आणि कात्यायनी लाजून चूर झाली. दुसऱ्या दिवशी कात्यायनीने याज्ञवल्क्याला निरोप दिला. म्हणाली, सांभाळून प्रवास करा. तिघेही मजल दरमजल करीत निघाले. वाटेत अनेकांचे आश्रम लागले. अनेकांच्या गाठीभेटी होत होत्या. चर्चा होई, वादविवाद होई, पण याज्ञवल्क्यांना हरवणे कठीण होते. वादविवादाच्या वेळी त्यांची रसवंती इतकी बहरून येई की समोरचा माणूस आपले मुद्दे विसरून जाई. तोडीस तोड उत्तर देणे त्याला कठीण होई. त्यामुळे याज्ञवल्क्य पुढे जाण्याआधी त्यांची कीर्ती पुढे पसरत होती. जणू याज्ञवल्क्य नावाचे वादळच पुढे पुढे चालत होते. मिळेल त्याला गारद करीत होते. त्यामुळे त्यांचे चाहते वाढत होतेच, पण अनेक जण त्याच वेळी त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचे शिष्यत्व स्वीकारित होते. याचा परिणाम असा झाला की आता असंख्य तीनापेक्षा मोठी होत गेली. एकदा आपल्या लवाजम्यासहित प्रवास करताना समोरून राजा जनकाचा रथ आला. तो मोठा ज्ञानी होता. वेदांचा अभ्यास त्याने केला होता. शास्त्रे त्याला पाठ होती. उपनिषदे माहीत होती. राज्यकारभारातून सवड काढून शास्त्र, ज्ञान, वेद अशा सर्व गोष्टींवर चर्चा करायची त्याला आवड होती. याज्ञवल्क्याने सोबलावर शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती केली. गुरुकुलाची स्थापना करून त्याचे अध्यापन सुरू केले आणि आता अनेक वादविवादामध्ये भल्या भल्यांचा पराभव केला. या सर्व गोष्टी राजाच्या कानावर आल्या होत्या. त्यामुळे समोर याज्ञवल्क्य दिसताच त्यांनी रथ थांबविला. रथातून खाली उतरून प्रणाम केला आणि हात जोडून विनंती केली. ऋषीवर्य, आपली कीर्ती आम्ही ऐकून आहोत. आपल्याबरोबर शास्त्रार्थ करावा आणि आमच्या ज्ञानात भर टाकावी अशी अनेक दिवसांची इच्छा आहे. कृपा करून आपण आमच्या राजवाड्यात याल का? अवश्य राजन, आम्ही पण आपली कीर्ती ऐकून आहोत. आपल्याशी शास्त्रार्थ करायला आम्हाला खूप आनंद वाटेल. आम्ही उदयीक आपल्या राजवाड्यात अवश्य येऊ, याज्ञवल्क्य म्हणाले. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी याज्ञवल्क्य आपल्या शिष्य परिवार घेऊन जनक राजाच्या राजवाड्यात हजर झाला. आपली सर्व तयारी करून राजा त्यांचीच वाट पाहत होता. राजाने त्यांचे स्वागत केले.
फलाहार दिला आणि चर्चेला आरंभ झाला. राजाने अग्निहोत्राबद्दल प्रश्न विचारला आणि याज्ञवल्क्याने अग्निहोत्राच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अंगावर सुद्धा विवेचन केले. ते ऐकून राजा जनक भारावून गेला. आपल्याला जेवढी अग्निहोत्राबद्दल माहिती होती ती त्यानेही सांगितली. अग्निहोत्राची प्रगती कशी होत गेली याचे राजाने छान विवरण केले. ते ऐकून याज्ञवल्क्य ऋषी संतुष्ट झाले. राजाचा गौरव करताना म्हणाले, आपल्यासारखा शास्त्रांचा ज्ञाता असलेला राजा मिळणे कठीण आहे. आत्तापर्यंत मी खूप चर्चा केली, पण ही चर्चा खऱ्या अर्थाने सफल झाली. राजा, मी प्रसन्न आहे. तू मागशील तो वर द्यायला माझी तयारी आहे. ऋषीवर्य, आपल्यासारख्या ज्ञानवर्ताकडून मिळालेले प्रशंसेचे शब्द मला पुरेसे आहेत. मला वर नको, पण ज्यावेळी आपल्याशी शास्त्रार्थ करण्याची इच्छा होईल त्यावेळी आपण ती पूर्ण करावी. तथास्तु, संतुष्ट होऊन याज्ञवल्क्य म्हणाले. याज्ञवल्क्य ज्यावेळी निघाले त्यावेळी राजाने 100 गायी याज्ञवल्क्यांना दान दिल्या. आपला दौरा यशस्वी करून याज्ञवल्क्य विजयी वीरासारखा आश्रमात आला. या दौऱ्याने अनेक गोष्टी साध्य केल्या होत्या. याज्ञवल्क्यांचा नावलौकिक या निमित्ताने सगळीकडे पसरला. अनेकांचा परिचय झाला. शिष्यवर्ग मोठ्या संख्येने मिळाला आणि महत्त्वाचे म्हणजे जनक राजासारखा एक सहृदय राजा मिळाला. आता आश्रम गजबजू लागला होता. दिवसेंदिवस लोकांच्या गाठीभेटीही वाढत होत्या. अनेक जण आपले प्रश्न समस्या घेऊन याज्ञवल्क्यांकडे येत. ज्ञानवंत म्हणून याज्ञवल्क्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. अशा वेळी कात्यायनीची पण जबाबदारी वाढत होती. वेद, शास्त्र यातील गोष्टी तिला कळत नव्हत्या. आश्रमात होणाऱ्या चर्चांना ती उपस्थित राहत नव्हती, पण सगळ्या आश्रमाचा कारभार तिच्या हाती होता. अशा भरलेल्या आणि भारलेल्या दिवसातही तिला कधीकधी एकटेपण जाणवे, कारण पोटी पुत्र संतान नव्हते. पण तिची तीही इच्छा लवकरच पूर्ण झाली. तिच्या पोटी एक गोंडस पुत्र जन्माला आला. कात्यायनी नावावरून त्याचे नाव कात्यायन ठेवण्यात आले.